आयज हे कार्यक्रमाचे सर्वांकय ही एक अनुग्रह आशीर्वचन कोरका म्हणून हांव परमपूज्य कैवल्य मठाधीश श्रीमद श्री शिवानंद सरस्वती स्वामी लागी भक्तिपूर्वक विनंती करतास. वागर्थाव्य संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्ते जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्रथम देवगुरूंचे स्मरण करून तसेच लक्ष्मी व्यंकटेश देवाचे स्मरण करून उपस्थित जमिल्ल्या सर्व शिष्यवर्गास भक्तवर्गास प्रीतीन नारायण संपूरक आशीर्वाद करतात. सागर शिरवंते तुम्ही सर्व गौड सारस्वत समाजाच्या वतीन औंदूच्या वर्साक देवप्रतिष्ठा जाऊन 60 वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं वज्र महोत्सव हे तुम्ही गुरूंच्या आज्ञेनुसार आशीर्वादानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीक विविध धार्मिक वैदिक अनुष्ठान तुम्ही सर्वजण भक्तिभावनेनं तुम्ही करतात ते पळून ऐकून आमकां अतिशय आनंद जाल्लो आसा. गेल्ल्या वर्साच आमगेल्या हांगा मुक्काम जाल्ले त्यावेळेक तुम्ही विनंती केल्ली की औंदूच्या वर्साक ह्या सांगता कार्यक्रमाक उपस्थिती लावून आशीर्वाद दोन्ही स्वाम्यानं उपस्थिती लावून आशीर्वाद करता म्हणून विनंती. आमगेले थोडे आरोग्य काही दिवसांत थोडे नरम आशिल्ल्या कारणान येवचे की ना म्हणून थोडे विचार आशिल्ले. मागीर थोडे काही विचार बदल जाले परंतु शेवटी देवाल मना कशें आसा आनी तातल्या तातूंतही तुम्ही आता भजनांतच सांगिल्ले की तुम्ही सागर सर्व भक्तवर्ग धन्य झाले दोन्ही स्वामेल दर्शन घेऊन दोन्ही स्वामेल उपस्थिती आणि ह्या कार्यक्रमाक एक तुमगेली कळकळीची एक निष्ठापूर्वक जावन आशिल्ली एक देवगुरूंबद्दल आशिल्ली यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु म्हणिल्ल्या प्रमाणे ही देवगुरू भक्ती तुमगेली आशिल्ली म्हणटाना आमगेलें आरोग्य थोडें नरम आसलें जाल्यारय तुमगेल्या भक्तीक लागून देवानच प्रेरणा दिली. तसेच गोकर्ण मठाधी सुद्धा उपस्थित उरतले म्हणटाना आमी ते बाकी सगळे देवा पांय मुळा दवरून आमी आज हांगा येवन पाविल्ले आसा. तुम्ही सर्वजणां श्रद्धेन भक्तीन निश्ठेन अतिशय योग्य रितीन आणि भव्य स्वागत तुम्ही केले. फायने पराच्या दिसाक सहस्र कुंभाभिषेक तसेच सांजवेळा दिग्विजय आणि विविध ह्या वास्तव्याच्या कालावधीनं दोन्ही स्वाम्यांच्या उपस्थितींत विविध धार्मिक वैदिक अनुष्ठान हांगा जावचे आसा म्हणून सांगचे विचार पत्रिकाही आमकां पावली. तसेच सांगचे विचार कितें म्हणले जाल्यार तुम्ही सर्वजणांन अतिशय सुंदर रितीन स्वागत केले ते पळोवन आमकां अतिशय आनंद जायत आसा. आमी देवगुरूचरणी प्रार्थना करतात की सर्वांच्या मना भितर आशिल्ली देवगुरूंबद्दल आशिल्ली श्रद्धा निष्ठा भक्ती त्याचबरोबर मनुष्य जन्माचे मुख्य लक्षण नराच्या नारायण स्वरूप जावचे परब्रह्म स्वरूप जावचे. तशीच जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तसेच तुम्ही आता म्हणिल्ल्याप्रमाणे भजनांत म्हणिल्ल्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनांत पुण्याक प्राधान्यता आसा परंतु पळोवचें गेलें जाल्यार पुण्याक प्राधान्यता जरी आसले जाल्यारय आजकाल पापाक सुद्धा प्राधान्यता दितात. परंतु पापाक प्राधान्यता दिले जाल्यार कसलं दुःख जाता कसलं हे जाता हे तुमकां खबर आसा. जाल्यारही मनुष्या कडल्यान कळत नकळत का असेना पापकर्म हे घडत उरता. परंतु ते पापकर्म जरी घडत असले जाल्यारही मनुष्याक ताजे दुःख किंवा ह्या जन्मान नाही तर मुखारच्या हातून सुद्धा जर यदा कदाचित भगवंताची जर इच्छा असतली किंवा मनुष्याचे जीवकर्मानुसार जर अनुष्ठान हे प्रारब्धानुसार जर ताका जर ताजे जर भोगचे असले जाल्यार ते तो भोगू शकता. परंतु ते जर आमकां जर चुकवचे असले जाल्यार किंवा आमकां ताजे पुन्हा ताजे संगच आमकां लागचे ना जाल्यार आमी पुण्याक आमी प्राधान्यता आमी दिवंक जाय म्हणून सांगचे विचार. तेजेच खातीर सांगिल्लें आसा की जन्मोजन्मी आमी बहुपुण्य केले संतान सांगिल्लें आसा तेव्हा ह्या विठ्ठले पांडुरंगे कृपा केली. विठ्ठल म्हणल्यार साक्षात परब्रह्म स्वरूप नारायण स्वरूपच जावन असं म्हणटाना आमी मनुष्य जन्मांत आयले जाल्यार ताजे जर आमी जर स्मरण जर करूंक ना जाल्यार ते व्यर्थ आसा म्हणून सांगचे विचार. ताजेच खातीर भक्ती करचें म्हणलें जाल्यार कितें आमी अशीच पुजा उपचार आदी आमी केले कोणकी सांगले म्हणून आमी केले मालगड्यान सांगले सकाळी उठून नमस्कार कर चल कामाक वच
स्कुलाक वच चेडू असलेलं स्कुलाक वच असे सांगले म्हणून केले म्हणले जाल्यार ते संस्कार जरी हे जरी असले जाल्यारय मनपूर्वक जावन जेन्ना करता आपुलकीन जेन्ना करता आपलेपणान जेन्ना करता तेन्ना तातूंतल्यान ताका आपोआपच ताजें मन ते देवचरणी भगवत स्मरणांत चिंतनांत ते लीन जाता म्हणून सांगचे विचार. परंतु हे केन्ना जाता जेन्ना आमचे कडल्यान बरे कर्म जाता, जेन्ना आमचे कडल्यान बरे विचार आमचे मनांत येता, जेन्ना आमचे कडल्यान बरे आमी कोणाले विचार आयकतात, धार्मीक विचार आयकतात, देव विचार आयकतात, जावं संस्कृतीक कितें विचार आसा ते आयकतात, किंवा जे जे कितें विचार आसा ते आमी बरे करून आमी जेन्ना आयकतात तेन्ना तातूंतल्यान आमचे वयर एक संस्कार जाता आनी आपल्या कडल्यान ते कर्म सत्कर्म हे घडत उरता. ताजे खातीरच वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम म्हणून सांगिल्लें आसा. वेदाचें नित्य अध्ययन करूंक जाय. सर्वांक ते शक्य जायना जाल्यारय वेदाचे एकाच ब्राह्मणांक ते सांगिल्लें आसा ते आसाच जाल्यारय सर्वांक ते जायना जाल्यारय ताका आतांच्या ह्या कलियुगांत तशें सांगचें म्हणलें जाल्यार वेद हे अध्ययन करच्याकच जाय ब्राह्मणांक सांगिल्लें आसा. जाल्यारय जांकां कोणाक जर शक्य जर जायना जाल्यार पुराण वाचनादी तितलेय जरी जायना जाल्यार भगवद्गीता वाचनादी तितलेय जरी जायना जाल्यार भगवंताचें नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ म्हणून सांगिल्लें आसा. ताजेच खातीर नामस्मरणाक प्राधान्यता हे अत्यंत योग्य जावन आसा. कारण नवविध भक्तींत नामस्मरणाकय अत्यंत प्राधान्यता दिल्ले आसा. ताजे खातीर तुमी सर्व जाणांना आज हांगा उपस्थिती लायिल्ली आसा ते पळोवन आमकां अतिशय आनंद जायत आसा. आमी आनी एक दीस मुखार विचार आमी तुमगेले मुखार मांडटलेच. सोमेल सुद्दां आतां हांगा आशिर्वाद जावचे आसा म्हणटना तुमी सर्व जाण आज हांगा उपस्थिती लायिल्ले आसा ते पळोवन आमकां अतिशय आनंद जायत आसा. आमी देवता चरणी प्रार्थना करतात की हे अनुष्ठान मुखार जावचें आसा ते निर्विघ्न रितीन जावन आयच्या दिसाक हांगा होरे काणिके सुद्दां तुमी सर्व भक्तवर्गान आपापल्या परीन यथामती यथाशक्ती तुमी सर्व जाणांन देवगुरूंक तुमी समर्पण केल्लें आसा. हातूंतल्यानय तुमगेली भक्ती ही दिसून येत आसा. गणपतीचे मुखार मुर्ती दवरिल्ली आसा म्हणटना ते सर्व काही निर्विघ्न रितीन जावन ताजे सर्व श्रेय तुम्हा सर्व भक्तवर्गांक दिवन तुम्हा सर्वांचे सदैव उत्तरोत्तर कल्याण जावो. तुम्हा सर्वांक अशीच धर्मान चलची सद्बुद्धी सद्विचार सत्प्रेरणा प्राप्त करून देऊन सर्वांचे उत्तरोत्तर कल्याण जावो म्हणून आशीर्वाद करतात. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सागर शिरवंते गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फेन औंदू वर्ष अत्यंत महत्वाचे एक कार्यक्रम आमगेल्या सागर लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतू घडत आसा. एक वर्षा पयले आमगेले हांगा उपस्थितींतू वज्र महोत्सवाचे चालना तुम्ही आरंभ केल्ले. फाल्गुण शुद्ध अष्टमीतुल्यान मुकाविले जावच तसले फाल्गुण शुद्ध अष्टमी पर्यंत हे एक वर्ष वज्र महोत्सव आचरण करका म्हणून तुम्ही संकल्प केले. ते संकल्पा प्रमाणे आताची कवळे मठा स्वाम्यान सांगिल्ले प्रमाणे प्रति अष्टमीक शुक्ल पक्ष अष्टमीक एक हवन कार्यक्रम दवरून घेवन आतापर्यंत रथ हांगपर्यंत येवन घेवन पाविल आसा. आनी आतां मुक्तायाचे हंत सांगता कार्यक्रम मंगलोत्सव उभय स्वामेले उपस्थितींतू आतां मुकाविले 9 दिवस की 10 दिवसांतू चलचस म्हळे. आयच्या दिवसाक विशेष कसन की म्हळ्यार उभय स्वामेल हांगा आगमन जायत आसा.
आताची कैवल्य मठाधीश स्वाम्यांनी कितलेक सागर गांवचेर एक प्रीती आसा म्हणून घेवन तांणी दाखवून दिले. आपल्याला आरोग्यान तू कमी पण असल्यार वैकेची शिष्यवर्गाल एक भावनाक खंयचे रितीर हे जायना उर कामळ कितेरी तांणी आज मुद्दाम हांगा उपस्थिती उरून घेवन ह्या मंगलोत्सवान तू तांणी उपस्थिती दिल्लो आसा. तांगेल एक सागर गांवचे बद्दल कळकळी कितलो आसा तांणी अभिव्यक्त केलेलो आसा. सो इतलेक गुरुलेक मार्गदर्शन उभय स्वामील उपस्थिती हे कार्यक्रमाक प्राप्त जातास म्हळें. आईचे महत्वाचे कसन की म्हळ्यार 10 वर्सां पयले म्हळ्यार 2016 वर्साक हांगा सुवर्ण महोत्सव घडिले. तेन्ना अशीची कैवल्य मठाधीश स्वामी तशीच आमगेले पर्तगाळी मठाचे आमगेले गुरु स्वामी उभय स्वाम्यान उपस्थिती उरून घेवन तेन्ना सुवर्ण महोत्सव घडिले. आणि 10 वर्सां नंतर वापस कैवल्य मठाधीश स्वामी तशीच गोकर्ण मठाचे आत्ताचे प्रस्तुत स्वामी उभय स्वामी मेळ घेवन वज्र महोत्सव करतसले एक संदर्भ आमगे लेक्कान समाजांतू सुवर्ण महोत्सव आणि वज्र महोत्सव अशी 2 स्वामील उपस्थितीन तू घडचे ना घडिले हे आमगे लेखान इतिहासान तू प्रप्रथम पंता जाता आसा म्हणून घेवन सांगचेक आमी इच्छ पावताले. मुखार खंय जाल्ले उरताले आमकां ताजे बद्दल संपूर्ण विषय माहिती ना उरताले. किंतु सागरांतरी वज्र महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव 2 स्वामील उपस्थितीन घडलं म्हणले एक इतिहास निर्माण जाल्लो आसा. आताची स्वाम्यान सांगले तांगेल्या आरोग्या बद्दल. किंतु आज एक संतोष जाता आईचे एक उभय स्वामीले आईले एक वेळ जर हरशीची अवलोकन केल्यार कितलेक देव आमी केन्ना सांगता जाऊ चुटू बऱ्याक म्हणून घेवन पळय. आमगेले तुमगेले फाल्याकची अष्टमी आज पंचमी मध्ये 2 दिवस गॅप 23-24 तारीखाची एक दिवस गॅप उरले. इतला आसल्यार वैकेची 1-2 दिवस पयलीं येत आशिल्ले. बट आमगेले एक कार्यक्रम आमी व्यस्त आशिल्ले. शिवरात्री महोत्सवांत आशिल्ले आणि एक उपनयन कार्यक्रम आशिल्ले. पयले आमी उत्तर दिवन जाल्ले निमित्तान आमकां चेंज करच्याक अवकाश मेळना. सो आयच्या दिवसाक 22 फेब्रुवारीक आमी हांगा येवन पावले. आयच्या दिवसाक अश्विनी नक्षत्र म्हणून घेवन सांगिल्लें आसा. अश्विनी नक्षत्र म्हळ्यार सर्व ही देवता गणांकची तो वैद्य जावन घेवन आसा, डॉक्टर जावन घेवन आसा. अश्विनी देवता म्हळ्यार ताका डॉक्टर म्हणून घेवन वैद्य तो कित्याक म्हळ्यार सर्व ही देवतांगणांक तो फिजिशियन जावन घेवन आसा. आणि तागेले काजेन सर्व ही आरोग्य रिकवरी जावची की हे की तेवटो अश्विनी देवतेक सांगिल्लो आसा. आतां हे सांगचे कारण तात्पर्य कसन की म्हळ्यार अश्विनी देवता म्हणून सांगिल्लो उरताले. किंतु तांणी कसन आसाची अवळी जवळी जावन घेवन आसाची. तांणी जोडी जावन घेवन आसाची. ते सूर्य आणि संजना म्हणले तांगेले ट्विन्स जावन घेवन जन्म आयले तसले दसरा आणि नासत्य म्हणून घेवन सांगिल्लो आसा. ते दोन्ही लोकांक मेळून घेवन अश्विनी देवता अश्विनी कुमार म्हणून घेवन सांगिल्लो आसा. सूर्य आणि संजना हांगेल सुपुत्र जावन घेवन हे अवळी जवळी जन्माक आयले. तांगेलें नांव दसरा आणि नासत्य अशी दोन्ही. आज तसले अश्विनी नक्षत्राचेरी 2 स्वामे सागराक येवची तशी जाल्लो आसा. म्हळ्यार नक्षत्राक कशी एक देवता सांगिल्लो आसा दसरा नासत्य तशीच सागर हे कार्यक्रमाक कैवल्य मठाधीश गोकर्ण मठाधीश दोन्ही स्वाम्याले उपस्थिती अश्विनी नक्षत्राकची येवची तशी जाल्लो आसा. आतां नक्षत्र चेंज जाले किंतु आमी केन्ना पुरप्रवेश केले तेन्ना पर्यंत अश्विनी नक्षत्राची आशिल्ले. सो फाल्यां कोणे तरी पंचांग वचून पळयले म्हळ्यार हे कश्ट जाता म्हळ्यार कितें आतां स्पश्टीकरण दिलें. सो त्या निमित्तान आमी पुरप्रवेश करताना अश्विनी नक्षत्र आशिल्ले आणि पुरप्रवेश करताना तुमकां दिसतालें स्वामी हांगा वट्ट जाल्या म्हणून घेवन. किंतु अर्ध तास पयले आनीक कडेन आमी वट्ट जाल्लेची. सो त्या निमित्तान उभय स्वाम्याले उपस्थिती हे योग्य नक्षत्राचेरी अश्विनी नक्षत्राचेरीची स्वाम्याल हांगा आगमन जाल्लेलें आसा. आतां हे कार्यक्रम करताना मस्तीतले तुमकां व्यवस्था करची पडटा. विशेष जावन घेवन सर्व लोकांक देवाल एक प्रसाद
हे महोत्सवा संदर्भारी प्राप्त जावका म्हळ उद्देशानं सर्व लोकांना तांगेले जोडी तुलेनं एक अंश त्यांनी एक होरे काणिके रुपारी आयच्या दिवसाक हांगा त्यांनी वज्र महोत्सवाक दिवन घेणू ते सर्व ही होरे काणिका उभय स्वामेले अमृत हस्ताना ताका पूज आनी कोरून घेणू आता मुकाबील दिवसांतू तुमगेले हे कार्यक्रमाक उपयोग करून घेवचे तसले एक संदर्भ हांगा प्राप्त जाल्लस म्हळे चड समय आम्ही ही आयच्या दिवसाक आमी घेनाची मुकाबिले कार्यक्रम ही आसा तशीची परांच दिवसाक हांगा सहस्र कुंभाभिषेक उभय स्वामेले दिग्विजय महोत्सव आसा त्यानंतर महाविष्णू याग हांगा घडच आसा कुमकुमार्चन कार्यक्रम आसा मार्च 1 तारीखाक हांगा सभा कार्यक्रम आसा सो अशी अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही गांतून घेतील आसा व्यंकटरमणालेगी परिवार देवालेगी सर्व ही देवालेग आमी प्रार्थना करून घेवचे ह्याची की म्हळ्यारी आत्तापर्यंत हे वज्र महोत्सव चालन जावपर्यंत आत्तापर्यंत 1 वर्षातुल्यान आत्तापर्यंत देवान उठूची निर्विघ्न रितीरी करूसून दिल्ला आसा आता अंतिम घट्ट कसन आसा हे मंगल महोत्सव कसन आसा हे मंगल महोत्सव वैकेची अत्यंत बरे रितीरी देवान करूसून कसने विघ्न यानाशीची सर्व ही लोकांक उभय स्वामेले संस्थाना देवाक सेव करतसल भाग्य उभय स्वामेक गुरु सेव करतसल भाग्य तशी तुमगेलो मोगाचो व्यंकटरमण हांगासा तागेल वैकेची सेव करतसल भाग्य एक पंथा मेळतसल अवकाश तुमका प्राप्त जाल्लो आसा फाल्यांनी मेळना हे 10 दिवस मात्र अवकाश आनी कडे राहे जाल्यार आनी परत 60 वर्ष या ना उभय स्वामी जावका म्हळ्यार आनी परत मस्त प्रयत्न करका पडता सो अशी एकदम अवकाश मेळना केन्ना अवकाश मेळ्ळे ताजे तुम्ही संपूर्ण लाभ घेवन गेनू हे कार्यक्रमांत तुम्ही उपस्थिती उरून गेनू तुमगेले यथाशक्ती कसकसन सेव करचे जाता ते संपूर्ण तुम्ही सेव करून गेनू तुमगेले कुटुंबाचे बऱ्यापणा कितीरी हे तुमका देवान दिल तसले अवकाश आता स्वाम्यान सांगले की बहुजन्म पुण्याचे विषयानं उठू जाले वापस पुण्य जोडका जाल्यारी हे कार्यक्रमांत तुम्ही उपस्थिती उरका तेन्ना मात्र वापस तुम्ही पुण्य जोडचेक तुमकां अवकाश मेळ्ळे बाकी कडेन पयशे जोडचे असल्यारी ना आनी कसन जोडचे असल्यारी मार्ग आसा किंतु पुण्य जोडका जाल्यारी ते देवस्थानांतू देवाल सन्निधानांतू गुरुल सन्निधानांत मात्र तुमकां अवकाश मेळटा त्या न्हयशीची तुमगेली एक भावना उभय स्वाम्यान येवका तांगेले उपस्थितींत हे कार्यक्रम करका हे तुमगेली भावना आमगेले म्हालगड स्वामी केन्नाय सांगता आशिल्ले गुरुच्या शिष्याची भावना गुरुला गुरु पदवी देतो म्हणून सांगिल्ले शिष्य वर्गाले समाज बांधवाले तांगेल भावन कशी आसा गुरु बदल त्या निमित्तानं गुरु पदवी एक प्राप्त शोभता म्हणून सांगिल्लें आसा तुम्ही सर्व लोकाले शिष्य वर्गा निमित्तानं आज उभय स्वामी हांगा तुमकां मार्गदर्शन करतसल एक स्थानारी बसून तुम सर्व लोकांक मार्गदर्शन करतसल एक स्थान ना पीठ जावन गेनू सर्व ही समाज बांधवांक मार्गदर्शन करत आसा म्हळे मुकाबील दिवसांतू आयच्या दिवसाक आयलेची आज आयतार आसा तुम्ही आयले हय किंतु फाल्यांतल्यान सोमार जाता म्हणून गेनू आनी तुम्ही हे चेंज करनाकाची कित्याक म्हळ्यार वापस मेळना आनी आमकां संतोष हेय आसा तुमगेले हे वज्र महोत्सवा संदर्भारी आमगेल 50 वर्षाचे वैके कार्यक्रम हांगा घडत आशिल्ले आमगेल 50 वर्षाचे कार्यक्रमांत वैकेची सागर गांवचे लोकांनी व्हॉलंटियर्स रुपारकी ना होरे काणिके रुपारकी तेही तुम्ही त्या संदर्भारी सहकार दिले आता आमगेले संदर्भ आमगेले कार्यक्रमा तुम्ही सहकार दिले तुमगेले कार्यक्रमा आम्ही हांग घेवन गेनू पाविल आसाची सो आणि उभय स्वामेले उपस्थितींतू हे कार्यक्रम बरे रितीरी जावन गेनू ಮೂಲಬಿಂಬಾಂತೂ ವೆಂಕಟರಮಣಾಲೆ ಮೂಲಬಿಂಬಾಂತೂ ವಿಶಿಷ್ಟ ಕಲಾ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಜಾವನು ಶಾಪಾನುಗ್ರಹ ಶಕ್ತಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ जावका तन्निमित्तान जे जे लोक हांग येताची आणि देवालेक मागणी घालताची ते सर्व ही मागणी देवाना परिपूर्ण कोण दिवका ताजेन तुमके एक भावन येता की आमगेलो सागर वेंकटरमण देऊ आम्ही कसने मागील आमकां कोरंगेन दिता म्हणले एक भावन कसन आसा ते आनीकची जागृत जावका म्हणले आम्ही देवालेगी प्रार्थना करताची आणि आईल तसले ना हे एक महोत्सवाक वज्र महोत्सवाक केन्नाय एक रूट आसा येवचे आमी येवचे एक रेग्युलर रूट आसा किंतु हांगा जात्रा महोत्सव आशिल्ले निमित्तान हे पण उटू कडेन जात्रा शिरसी जात्रा सागर जात्रा
यल्लापूर जात्रा, सिद्धापूर जात्रा, उट्टूकडे जात्रा. किंतु सागरांतू 2 जात्रा, एक मारिकांबा जात्रा आणि एक व्यंकटरमणाल जात्रा. हे एक थंय ऑलरेडी जल्ल आसा. आता हांगा जावच आसा आणि टाइम पळया. शिरसी जात्रा आणि हांगाचे सागराचे व्यंकटरमणाले दोन्ही एक पंत आयिल्लो आसा. सो एक देवा म्हळ्यार योगा योग म्हणचे केन्ना तुमकां उडगा सुरताले. हांगा सागर जात्रा आशिल्ले, थंय शिरसी जात्रा आशिल्ले, 2 स्वाम आयिल्ले. शिरसी जात्रा आसतनाची आमगेल हांगा वज्र महोत्सव जाले. ह्या उठूची फालेक इतिहास जावन घेवन वापस वापस चिंतन करतसले कवकाशू व्यंकटरमणान अनुग्रह केल्लो आसा. हाचे संपूर्ण लाभ घेवन घेवन तुमगेल जीवन धन्य करूसून घेवचे. आणि येताना हे एक कार्यक्रमांतू स्वागत उभय स्वाम्याक एक टॅब्लोचेरी स्वाम्याक दर्शन घेवचे तसले स्वागत करून घेवन मठा गौरवा प्रमाणे स्वागत केले बद्दल ह्या संदर्भारी आम्ही संतोष अभिव्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडोवो. तुमगेल्या घरांतू तुम्ही करतसले उद्योग व्यवसायांतू चवडून घेवचे तसले शिक्षणांतू आमगेल्या ह्या व्यंकटरमण देवस्थानांतू आढळित मंडळी तांणी सर्व ही एकत्रित उरून घेवन हे कार्यक्रम चंदाई रितांनी करूसून दिवं का म्हणून घेवन देवालेगी आमी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या आमी मंगल घडयताची. श्री कृष्णार्पणमस्तु.